मी सुंदर आणि तरुण मुलगी, 18 वर्षाची बालिक मुलगी आहे. प्रत्येक मुलगा माझ्या सौंदर्यावर फिदा व्हायचा. पण माझ्या भावजाईचा भाऊ धीरज माझ्यावरच काही जास्तच वेळा झाला होता आणि काही दिवसापासून आमच्याच घरी राहायला आला होता. नोकरीच्या शोधात होता, पण मला भेटल्यानंतर स्वतःचीच शोधाशोध सुरू केली. घरात सगळ्यांसाठी जेवण मीच बनवायचे. धीरज 3ऱ्या मजल्यावर राहत होता. माझा भाऊ उमेश त्याला तिथे शिफ्ट केलं होतं. सोनिया, धीरजला जेवण देऊन ये, तो भुकेल असेल, माझ्या भावजाईने माझ्या हातात चहाचा कप देत म्हणाली. होय भावजाई, असं म्हणत मी वर गेले. मी धीरज खोलीत जाण्याचा घाबरत होते, कारण तो मला एकांतात भेटण्याची मागणी करत होता आणि मी त्याची ही मागणी पूर्ण करू शकत नव्हते. तरी कसाबसा भीतीवर नियंत्रण ठेवून मी खोलीत गेले. धीरज पंख्याखाली बसला होता. मला पाहताच तो लगेच उभा राहिला आणि आनंदाने म्हणला, मी तुझीच वाट पाहत होतो सोनिया. ये माझ्याजवळ बस, आपण दोघं गप्पा मारू. आणि मग गप्पा मारत मारत तुझा मूड झाला तर तेही करू, ज्यासाठी मी तुला बोलावलं होतं. मी तुला जेवण द्यायला आलो आहे, शांतपणे खा. हातातलं जेवण आणि चहा कप मी टेबलवर ठेवलं आणि कठोर आवाजात बोलून तिथून निघून लागले. तेवढ्या धीरजने माझा हात पकडून मला स्वतः जवळ ओढलं. आमचे शरीर एकमेकांना भिडले होते. प्लीज, एक संध्याकाळ माझ्या नावाचे कर, तुला बोलण्यासाठी तरपतोय. मला सोड धीरज. मी कसाबसा स्वतःला त्याच्या पकडीतून सोडवलं आणि धावत माझ्या खोलीत गेले आणि धीरजबद्दल विचार करू लागले. तेवढ्यात माझे भावजाई माझ्याकडे आले आणि म्हणाले, काय झालं सोनिया, तू इतकी का घाबरलेली दिसतेस? तू तर धीरजला जेवण द्यायला गेली होती ना, काय झालं का? भावजाई, तुझा भाऊ जेवणाऐवजी मला खायचं म्हणतोय. तो आपल्यापासून मला स्वतःसोबत सगळं करायला मजबूर करतोय. त्याला समजवा ना, मला त्याच्यासोबत काही करायचं नाही. मी भावजाईकडे धीरजची तक्रार केली तर ती हसू लागली आणि म्हणाली, अगं वेडे, तू इतकी घाबरतेस कशाला? धीरजसोबत कर ना, तुलाही मजा येईल. एकदा करून बघ, मग रोज करावंसं वाटेल. पण भावजाई, जर कुणी तो आम्हाला करताना पाहिलं तर भावाला कळलं तर? मला भावाची भीती वाटते. माझ्यावर विश्वास ठेव सोनिया. तू तेव्हा माझ्या भावासोबत करशील तेव्हा मी बाहेर उभी राहून पहारा देईन. कुणी आलं तर मी सांगेन. भावजाईने असं म्हणत मला जबरदस्तीने धीरजच्या खोलीत पाठवलं आणि स्वतः बाहेर दरवाजा बंद केला. मी खूप घाबरलेले होते, कारण हा माझा पहिलाच वेळ होता. पहिल्यांदा काय होतं, हे कसं होतं मला माहीत नव्हतं. मला पाहून धीरज हसू लागला आणि मग मला आपल्या मिठीत घेऊन बसला आणि माझ्यासोबत खेळू लागला. मला खूप त्रास होत होता. त्याने मला तब्बल 2 तासांनी सोडलं. माझी अवस्था खूप खराब झाली होती. नीट चालता येत नव्हतं. आवाज बंद झाल्यावर भावजाईला समजलं होतं की आम्ही आमचं काम संपवलं आहे. तिने दरवाजा उघडला. आत येत मला धरलं आणि माझ्या खोलीत घेऊन आली आणि विचारू लागली, मजा आली ना? मी म्हणत होते ना, किती एकदा कर, मग बघ किती एन्जॉय करते. पण भावजाई, तुमच्या भावाने माझ्यासोबत खूप जास्त केलं. मला खूप त्रास होत आहे. आता मी पुन्हा नाही करणार. मी भावजाईला पुन्हा न करण्याबद्दल सांगितलं. मला हे सांगून तुला मजा आली की नाही? भावजाई विचारलं. हो, मजा आली होती, पण खरं सांगितलं. मग प्रश्न काय आहे? जेव्हा मजा आली तेव्हा रोज करू आणि मजा घ्या. उद्या पुन्हा तयार राहा. भावजाई असं म्हणत तिथून निघून गेली. मी विचार करू लागले की शेवटी भावजाई असं का करत आहे? ती स्वतःच्या मला तिच्या भावाच्या हातून का वापरून घेत आहे? नक्कीच तिच्यात काही स्पर्श असणार आहे, स्वार्थ असणार आहे. मी मनात विचार केला. मला पश्चाताप होत होता की मी भावजाईचे मध्ये सगळं का केलं. मी थकली होते म्हणून झोपले. जेव्हा पाणी प्यायला उठले तेव्हा पाहिले की धीरजने मोबाईलवर व्हिडिओ पाठवले होते. ते पाहून मला काहीतरी होऊ लागलं होतं. मला पुन्हा हे करावं वाटू लागलं. मी स्वतःवर नियंत्रण ठेवू शकले नाही आणि धीरजच्या खोलीत गेले. रात्रीचे 2 वाजले होते. माझ्या भावाला सारखी उमेशच्या खोलीतून बाहेर येताना पाहून मला संशय आला की कुठे ते दोघं लपून छपून आम्हाला पाहत तर नाही ना. मी परत माझ्या खोलीत आले आणि झोपले. माझा भाऊ उमेश सकाळी 7 वाजता ऑफिसला जायचा आणि रात्री 10 वाजता परत यायचा. सकाळी उठून मी भावजाईचं विचारलं, तुम्ही रात्री धीरजच्या खोलीत गेला होतात का? तिने खोटं बोलत सांगितलं, नाही, मी नाही गेले. मला पूर्ण खात्री होती की नक्कीच त्याच्या दोघांमध्ये काहीतरी आहे. हे सगळं सोड, हे सांग, रात्री करणार की दिवस? मी तर म्हणाले, दिवसा करू, गरमीमध्ये जास्त घामेल. भावजाईने विषय बदलला आणि मला विचारू लागले की मी तिच्या भावासोबत कधी करणार. दिवस करू. रात्री तुमच्या भावाने व्हिडिओ पाठवले होते म्हणून मी गरम झाले होते. मी लाजत म्हणाले. ती हसू लागली म्हणाली, ठीक आहे, तू तुझ्या खोलीत जा, मी
मी त्याला पाठवते. आज तो तुझ्या खोलीत करेल. मी माझ्या खोलीत गेले. काही वेळाने धीरजही आला. मग आमच्यामध्ये ते सगळे सुरू होणार होतं तेव्हा मी विचारलं, तू फक्त माझ्यासोबतच का करतोस? बाकी मुली आहेत, तुझ्यासोबत का नाही? तो म्हणाला, तुझ्यात मला काहीतरी खास दिसतं. तुझ्या मागचा भाग खूप मोठा आहे. मला तो खूप आवडतो, म्हणून मी तडपतोय. त्या दिवशी मागून नाही केलं होतं, आज मागचाही भाग पूर्ण करू. नाही, मी तो भाग देणार नाही. मला भावजाईने सांगितलं होतं की तिथे गेल्यावर खूप दुखते, त्यामुळे हे विसरून जा. मी घाबरलं म्हणाले, पण तो म्हणाला नाही. त्याने स्वतःच्या मनाने मागून सुरू केलं. मी भावजाईला आवाज देऊ लागले की तो मला जुलमातून वाचवू, पण तिने माझं काही ऐकलं नाही. आज त्याने मला तब्बल 4 तासांनी सोडलं. माझी अवस्था खूप वाईट झाली होती. मी विचार केला होता की आज नंतर धीरजला नाही देणार. धीरज गेल्यानंतर भावजाई खोलीत आली आणि म्हणाली, पाहिलंस माझ्या भावांची तरुणाई? भावजाई, आपण फक्त दिवसा का करतो, रात्री का नाही? सगळे लोक तर रात्री करतात ना? मी विचारलं. माझ्या प्रश्नावरती घाबरली. मी म्हणाले, मला तर वाटतं की धीरज राहते तुझे पुन्हा दुसऱ्यासोबत करतो. नाही, असं काही नाही. आता रात्री करू, त्यात काय मोठी गोष्ट? असं म्हणत भावजाई तिथून निघून गेली. मी ठरलं होतं की आता पुढच्या वेळी धीरजसोबत नाही करणार तर भावजाईकडूनच करणार. दुसऱ्या दिवशी रात्री वेळ ठरली होती. भावजाईने धीरजच्या खोलीत जायला सांगितलं, पण मी गेले नाही. ज्या खोलीत नाही, आज मी तुझ्या खोलीत करते. मी धीरजच्या खोलीत कॅमेरा लावला होता, जेणेकरून त्याच्या दोघांमध्ये काय होते ते पाहता येईल आणि स्वतः लपून पाहू लागले. ताई, तुझे खूप आभार. तू मला सोन्यासोबत हे करू दिलंस आणि तिला माझ्यासारखी तयार केलीस. नाही तर मी फक्त बघूनच खुश होत होतो. माझ्या नवऱ्याला कळू नये इतकंच बरं. सोन्यानं जितका हवा तितकाच वापर कर, पण लक्ष ठेव की माझ्या नवऱ्यालाही कळायला कामा नये, नाहीतर आपली दोघांची खेळ नाही. सोन्याला वापरल्यानंतर तिला आपल्या रस्त्यातून हटवून टाकू, म्हणजे कुणाला संशय येणार नाही. त्याच्या दोघांच्या गोष्टी ऐकून माझे डोळे पणावले, पण त्यावेळी मी शांत राहिले. मोबाईल मिळाल्यानंतर मी रेकॉर्डिंग त्या दोघं भाऊ बहिणीला ऐकवले. माझ्या भावजाईने माझा पाय पकडले आणि म्हणाले, तुझ्या भावाला काही सांगू नकोस, नाहीतर तो आम्हाला दोघांनाही जिवंत मारेल. मी तुझं लग्न धीरजसोबत लावून देईन, पण हे सत्य कुणालाही सांगू नकोस. माझी भावजाई खूप घाबरली होती. स्वतःचा जीव वाचवण्यासाठी तिने माझं लग्न तिच्या भावासोबत लावून दिलं. जर मी हुशारीने मजा घेतली नसती तर त्या दोघांना भाऊ बहिणीच्या हातून माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं असतं. आता मी धीरजची पत्नी बनून त्याला चांगलंच धडा शिकवत आहे. कथा कशी वाटली तुम्हाला मित्रांनो, कमेंट्स सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करावं. पुन्हा भेटूया नव्या व्हिडिओ आणि कथेसोबत. तोपर्यंत